भारत माता की। आज आपले लाडके उमेदवार अनिल दादा टिंगरे, वंदनाताई खांदवे, संगीताताई धांगड, अश्विनीताई भंडारे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन आज आपल्या प्रभाग क्रमांक 1 ची पदयात्रा आणि प्रचार चालू होणार आहे. तिथे आल्याच्या नंतर एवढी गर्दी मी पाहतोय. स्वयंस्फूर्तीने आलेले सगळे हजारो लोक या ठिकाणी आहेत. एवढी मोठी संख्या पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही की 15 तारखेला इलेक्शन झाल्याच्या नंतर 16 तारखेला मतदानाची मोजणी होईल आणि 16 तारखेला गुलाल भारतीय जनता पार्टीच उधळेल. आणि नुसता गुलाल उधळणार नाही तर ह्या प्रभागाचा क्रमांक आहे 1. बाबीदादांनी इथला विकास पण केला 1 नंबर. आणि आता बहुमत सर्वात जास्त म्हणजे बहुमत देखील विजयाचं जे असेल ते 1 नंबरच असणार आहे. त्यामुळं आता आपण सगळ्यांनी उत्साहाने कामाला लागायचंय. आपले चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले उमेदवार आहेत. चारही उमेदवार लोकांसोबत काम करणारे उमेदवार आहेत. आणि त्यामुळं प्रचार करताना आपल्या उमेदवारांचा परिचय आपण करून द्यायचा आहे. तर भावीदादांनी सांगितलं या प्रभागात किती कामं झाले. 10 वर्ष नगरसेवक असताना आणि मागचे 3-3.5 वर्ष नगरसेवक नसताना भावीदादांचं काम मी पाहिलंय. सतत लोकांमध्ये राहणं, लोकांच्या समस्या सोडवणं. इंग्लिश मिडियमची शाळा असेल, नवीन गार्डन असेल, 26 एकर मध्ये नागरी वन उद्यान करण्याचं काम लोगाव आणि धानोरीच्या बाउंड्रीवरती चाललंय. नवीन रस्ते करणं असेल, नवीन ड्रेनेज लाईन, पाण्यासाठी भामास्केड प्रकल्पाचा पाठपुरावा असेल, अनेक कामं या प्रभागात झाले आणि बाबीदादांच्या माध्यमातून झाले. पण विरोधकांना आता बोलण्यासाठी काही मुद्दा नाहीये. त्यामुळे काहीतरी खोटं नाटक बोलणार, आरोप करणार, खोटे आरोप करणार. काय ते आता जमिनीचं सांगितलं 11 गुंठे 111 गुंठे काय. अरे प्रभागातला विकास सोडून लोकांना जर तुम्ही खोटे आश्वासनं देतात असाल तर ही जनता असल्या खोट्या नाट्या आश्वासनांना बळी पडणार नाहीये. प्रभाग 1च्या जनतेला माहिती आहे प्रभाग 1 मध्ये विकास बाबीदादा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला. त्यामुळे ही जनता विकासासोबत राहणार आहे. आज तुम्ही राज्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये बघितलं असेल, राज्यामध्ये आपली सत्ता आहे, केंद्रामध्ये आपली सत्ता आहे. जर आपल्याला विकास करायचा तर इथे 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजे. कारण ज्या पद्धतीने इथं 4 नगरसेवक आपले होणार आहेत त्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेवरती देखील आपला भारतीय जनता पार्टीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. 100 पेक्षा जास्त नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे पुन्हा निवडून येऊ आपलीच सत्ता महापालिकेवरती येणार आहे. म्हणून आपल्या त्या भागाचा विकास करायचा आहे, अजून जास्त विकास करायचा आहे. आणि या भागामध्ये दादागिरी मुक्त, भ्रष्टाचार मुक्त काम करायचंय. त्यासाठी इथं बाबीदादा, वंदनाताई, खांगणताई आणि भंडारेताई या चारही व्यक्तींच्या आमच्या उमेदवारांच्या पाठीशी आपले सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या. केवळ आणि केवळ विकासासाठी काम करणारे आमचे 4ही उमेदवार आहेत. मला वाटतंय आपण सर्वजण इथं बराच वेळचा उपस्थित झालाय. अनेक मान्यवर देखील इथं पाठिंबा देण्यासाठी आले. सगळ्यांचे नाव मुद्दामून घेतले नाही कारण एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं राहतं. पण अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यांनी इथं येऊन पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माननीय मोदीजींचे विचार, माननीय देवेंद्र फडणवीसजींचे विचार मनामध्ये घेऊन आपण आता आजपासनं या प्रभागाच्या विकासासाठी 12 दिवस पूर्ण झोकून देऊन काम करायचंय. आणि 4ही कमळ
असणारे उमेदवार निवडून आणायचे ही विनंती करतो आणि माझं बोलून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. दत्तम भाऊ यानंतर फक्त 2च मिनिटांमध्ये